नमस्कार, मी विनोद घाडगे. एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. लवकरच आपल्या भेटीला येतोय आत्म पॅम्पलेट हा सिनेमा. आता आत्म पॅम्पलेट नेमकं आहे तरी काय आणि या सिनेमाची नेमकी गोष्ट काय आहे हे सांगण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे. तुमच्या दोघांचंही खूप स्वागत एबीपी माझामध्ये. थँक्यू. खरं तर ना आपण जसं जशी प्रगती करतोय ना तशा गोष्टी मेगापासून नॅनोपर्यंत यायला लागल्यात. म्हणजे आधी आपण म्हणजे आपल्याला ब्लॉग पण ट्विटरवरती 30 किंवा 40 शब्दांमध्ये किंवा तिथं लिमिटेशन्स आले. म्हणजे आधी व्हिडिओ यूट्यूबवरचे असायचे पण आता ते पण रील्समध्ये आपण आलो. सो छोटं छोटं कारण पेशन्स नाही असं आपण स्वतःच म्हणतो. म्हणजे ग्रंथांपासून अगदी छोट्या ह्याच्यापर्यंत आलो. सो म्हणून आत्मचरित्रापासून आत्म पॅम्पलेटपर्यंत तुम्ही आलात का? हो, हे अगदी उत्तम कारण मीमांसा तू दिलेली आहेस. आणि साधारण हेच कारण असावं की आम्ही आत्मचरित्र असं भरभक्कम नाव वापरण्याच्या ऐवजी एखाद्या जाडजूड ग्रंथाला ते दिलेलं असतं. पण आता आमच्यासारख्या छोट्याशा माणसांचं काय चरित्र असणार बरं. तर म्हणून आत्म पॅम्पलेट. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की आजपर्यंत जी काही आपण बायोपिक्स किंवा त्या प्रकारचे चित्रपट पाहिले, चरित्र वाचली मोठमोठी, तर ती सगळी खूप थोर मोठ्या माणसांवर आधारित होती, त्यांची होती. पण तुम्हा आम्हासारख्या अगदी साध्या छोट्याशा माणसांचं पण बायोपिक असू शकतं का? तर असू शकतं. कारण ती फक्त आपली गोष्ट नसते, आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्यांचीसुद्धा ती गोष्ट असते. आणि म्हणून मग हे अशी प्रत्येकाची आत्मपॅम्पलेट असतात. तर तसं आम्ही आमचं एक आत्मपॅम्पलेट घेऊन आलेलो आहोत. अच्छा, पण ॲक्च्युली कुठलंही पॅम्पलेट जे असतं ते तेवढ्यापुरतं असतं. म्हणजे एक जाहिरात असते त्यानंतर, पण हे त्याच्या पलीकडचं आहे. कारण आयुष्यातला सगळ्यात गोड काळ जो असतो ना तो शाळेतला असतो आणि त्या शाळेतल्या ज्या काही छोट्या छोट्या लव्ह स्टोरीज असतात तो काळ असतो आणि त्या गोड काळामध्ये तुम्ही घेऊन जात आहे. सो म्हणजे मी आधीच कमेंट करतोय की ते पॅम्पलेट फक्त असं बघून बाजूला ठेवण्यासारखं नाही आहे, नसणार. कारण तो काळ खूप गोड असतो. सो तो काळ पुढे घेऊन असताना काय विचार होता तुझा आणि खरं तर तुमची भाषा आणि ते जे काही तिरकस असतं सगळं ते खूप भारी आहे. सो ॲज अ डिरेक्टर काय सांगशील? मुळामध्ये ते शालेय लव्ह स्टोरी असं आत्तापर्यंत सगळ्यांबरोबर ते कम्युनिकेशन आत्तापर्यंत होतंय. पण मला एक सांगायचं आहे या क्षणी की ते फक्त लव्ह स्टोरी नाही आहे. अच्छा. त्या लव्ह स्टोरी हा एक खांदा आहे आणि त्या खांद्यावरून आम्ही अनेक गोळ्या चालवलेल्या आहेत. बरं. आणि त्या लव्ह स्टोरीच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी घडतात. आणि अर्थातच ते 90चा काळ होता, तो उभा करायचा होता. तर त्या काळातल्या नॉस्टॅल्जिक एलिमेंट्स पण सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण तरीसुद्धा मी हे सांगेन की आता माझं नाव आशिष बेंडे. प्रमुख पात्र जे आहेत ज्याचं हे चरित्र आहे त्याचं नावही आशिष बेंडेच आहे. तर माझ्या आयुष्यावरती लूजली बेस्ड हा सिनेमा आहे. पण मी हे म्हणेन की जर का कुणीही आशिष हे नाव काढलं आणि त्याचं स्वतःचं नाव त्याला चिटकवलं तर त्याला ती स्वतःची गोष्ट वाटेल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेमध्ये असताना कोणतरी एक त्याची म्हणून एक सृष्टी होती. त्या सृष्टीचा कोणतरी एक आशिष होता. त्याचा एक बोऱ्या नावाचा कोणतरी एक बेस्ट फ्रेंड होता. तर हे आपण आणि प्लस त्यांच्या नातेवाईकांचे प्रॉब्लेम्स होते, त्यांच्या अडीअडचणी होत्या. ह्याच्यावरती मात करत करत एका वयाच्या टप्प्यावरती कशी ही लव्ह स्टोरी पोहोचते आणि त्या अनुषंगाने ओव्हरऑल भारतामध्ये काय बदल होतात या सगळ्याचा उहापोह करण्याचा एक प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. अच्छा, पण लिखाणाच्या पातळीवर भारतामध्ये कसे बदल होतात हे जे आता आशिष म्हणाला ते खूप छान पेरलं गेलं आहे. म्हणजे मी ट्रेलरमध्ये काही गोष्टी जाणवतात, त्यावरती मी पुढे येईनच. पण लिहिताना जस्ट अनदर बायोग्राफी किंवा एक आत्म पॅम्पलेट असू नये, याच्यामध्ये या गोष्टी यायला हव्यात. ही लिखाणाची प्रोसेस काय होती? अर्थात त्याच्यामध्ये तो जो एलिमेंट आहे एंटरटेनमेंट, तो एलिमेंट कुठेही मिस होत नाही आहे. म्हणजे मी ट्रेलरच पाहिला आहे, पण हसत खेळत बाकीच्या गोष्टींनाही इन्व्हॉल्व करायचं आहे. लिखाणाच्या पातळीवर कशा पद्धतीने याच्यावरती वर्कआउट केलंस? लिखाणाची आता ती पूर्ण प्रक्रिया माझ्या लक्षात नाही, पण जे काही तोडकी मोडकी आठवते त्यावरून मला असं दिसतं की मुळात आशिषसाठी काहीतरी एक लिहायचं होतं. त्याचा पहिला चित्रपट सादर व्हायला पाहिजे अशी आम्ही खूप वर्षांपासून धडपड चालू होती. 1-2 इतर कथांवर कामही झालं होतं, पण ते काही पुरेसं नीट आम्हाला वाटलं नाही. आणि आशिष आणि माझ्यात गप्पा नेहमीच होतात. त्यामुळे त्याच्या बालपणापासूनच्या सगळ्या त्या खटपटी लटपटी आणि एकूण परिस्थितींच्या अनेक गमतीदार हकीकती आमच्यापर्यंत पोचायच्या. तर त्याचा चित्रपट होऊ शकेल का असं एका क्षणाला मनात आलं. आणि कसं आहे की फक्त प्रसंगापुढे प्रसंग किंवा एखाद्याचं चरित्र, मग
त्या प्रकारचे प्रसंग, त्याच्यामध्ये रस नव्हता. तो चित्रपट म्हणून त्याच्यामध्ये अजून काय वेगळेपण आणता येईल ह्याचा एक जाणीवपूर्वक विचार झाला. आणि मग त्याच्यात वास्तववादी प्रसंगांबरोबरच अत्यंत तिरकस आणि अतिशयोक्तीपूर्ण अशा प्रसंगांची मालिका पण गुंफली गेली. आणि एक गंमतशीर निवेदन त्याच्यामध्ये आलं. कुणीतरी ही गोष्ट म्हणजे स्वतः आशिषच एका टप्प्यावरचा तो स्वतःच ही त्याची गोष्ट सांगतोय, कथाकथन करतोय, अशा प्रकारे ते सगळं निवेदन त्याच्यात पेरण्यात आलं. तर अशा 2-3 पातळ्यांवर मग ती जरा गंमत त्याच्यामध्ये आली एक चित्रपट म्हणून. आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं शेवटी. काय गोष्टी काय हजार असतात, पण त्याचा तुम्ही चांगला चित्रपट करू शकत आहात का, त्याच्याविषयी तुम्ही काय विचार करता. तर त्याची धडपड सुरू झाली आणि मग त्याच्यातून हे सगळं झालं. आणि आत्ता हा म्हटलं तसं की त्यामुळेच ती केवळ एक प्रेमकथा राहिली नाही, तर ती एक ज्याला आपण ग्रोईंग अप स्टोरी म्हणतो तशी ग्रोईंग अप स्टोरी झाली. आणि मग ती फक्त आशिषची आणि सृष्टीची ग्रोईंग अप स्टोरी आहे का, तर तसंही नाही. ती त्या गावाची ग्रोईंग अप स्टोरी आहे, ती पूर्ण देशाची ग्रोईंग अप स्टोरी झाली. तर अशी ती वेगवेगळे टप्पे पार करत ती आता झालेली आहे. पण जस्ट एक सुचलेला प्रश्न कदाचित बाळबोध वाटू शकतो. नाट्यसंमेलन असतं, साहित्य संमेलन असतं, विद्रोही नाट्य संमेलन असतं, विद्रोही साहित्य संमेलन असतं. हे विद्रोही आत्मचरित्र आहे का? नाही, विद्रोही नाही, हे विचित्र आत्मचरित्र नक्कीच आहे. अच्छा. पण हा म्हणजे आता कसं आहे की मुळात असा काही साचा नाही आहे कुठल्याही चित्रपटाचा. एक असा फॉर्म्युला नसतो की असा चित्रपट करायचा असतो आणि असा करायचा विद्रोही नसतो. कोणत्या अँगलने आलं लक्षात अर्थातच. तर त्यामुळे विद्रोही किंवा प्रस्थापित अशा कुठल्याही विशेषणांमध्ये आत्मपॅम्पलेट बसणार नाही. ते विचित्र ह्या विशेषणात मात्र नक्कीच बसेल. अच्छा. पण ती सगळी गोष्ट जरी तुम्ही हे सगळं म्हणत असाल की आपण केवळ लव्ह स्टोरीमध्ये अडकून नाही राहिलो, तरीसुद्धा एक ती गोष्ट तर आहेच, ती विसरून नाही चालणार. सो त्या गोष्टींसोबत, त्या मुलांसोबत, त्या कॅरेक्टरसोबत काम करताना तो अनुभव कसा होता? अरे एक्सलंट. म्हणजे ही मुलं सापडणं म्हणजे आमच्या आयुष्यातला किती ऑडिशन घेतल्या? खरं सांगायचं तर आम्ही असं ऑडिशन्स असे ज्या टिपिकल ऑडिशन्स असतात तसे आम्ही केल्या नाहीत. कारण ते परेश आणि मी आम्ही आता इतके वर्ष एकत्र काम करतो. अगदी हरिश्चंद्रच्या फॅक्टरीपासून ते वाळवीपर्यंत आम्ही एकत्र काम केलं. असोसिएट डिरेक्टर म्हणून याच्याबरोबर काम केलं. बट ही डझंट बिलीव्ह इन ऑडिशन्स. तसं माझं पण आहे की त्या कलाकाराला तो सीन एका छोट्याशा ब्रीफवरती करायला सांगणं हे फार अन्यायकारक असतं. सो थोडक्यात मी एक साधारण एक पर्सनॅलिटी डोक्यामध्ये माझ्या होती की अशा जातकुळीचा हा मनुष्य असायला पाहिजे. मग आम्ही काही मुलांना फक्त काही जोक्स करून पाठवायला सांगितले. आमचं कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर त्यांनी मला काही फोटोग्राफ्स पाठवले. हां, वर करणी हे ओके वाटतात. मग त्या लोकांना आम्ही काही जोक्स करून पाठवायला सांगितले. आणि मग ते आल्यानंतर मग याच्यात एक स्पार्क दिसतो आहे, हे माझ्या कॅरेक्टरच्या जवळ जाणारं व्यक्तिमत्व आहे. मग नेक्स्ट एक मीटिंग केली. मग ते इन्स्ट्रक्शन्स कसे घेत आहेत, कॅमेराच्या मुवमेंट बरोबर ते कसं हे करतात, ह्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज बघितल्या आणि मग त्यांचं सिलेक्शन केलं. अच्छा. आणि जेव्हा बर्लिनमध्ये याचा आय थिंक जेव्हा तिकडे तुम्हाला हे सादर करता आलं, तिकडे तो सिनेमा दाखवण्यात आला, काय वातावरण काय होतं आणि कशा पद्धतीनं तो रिस्पॉन्स मिळाला? एकतर बर्लिनचं सिलेक्शन झालं याचा मेल रात्री कधीतरी मला डिसेंबर महिन्यात मागच्या वर्षी आला. 1:30 वाजता मी झोपण्यापूर्वी एकदा म्हटलं काय चेक करूयात, तर तो माझ्या इनबॉक्समध्ये येऊन पडला होता. तर तो मेल वाचल्यानंतर बर्लिनला सिनेमा सिलेक्ट झाला, त्यांनी इन्व्हाइट केलं आहे असं मी 4-5 वेळा वाचून बघितलं की हा प्रँक तर नाही. मग मला लक्षात आलं की हो, हे आहे, आपलं सिलेक्शन झालं आहे. आणि मग सगळी तयारी सुरू झाली. आमचं ते बर्लिनबरोबर कम्युनिकेशन सुरू झालं. आणि मग जेव्हा आम्ही गेलो, ज्या दिवशी आमचा प्रीमियर होता त्या दिवशी संध्याकाळी मग त्यांचं ते सगळं सागर संगीत, गाडी घ्यायला येणार, मग तुम्ही त्या रेड कार्पेटवरती चालायचं, मग आत गेल्यानंतर फोटो सेशन, हे सगळं आम्ही एन्जॉय करत होतो. खूप मजा येत होती हे सगळं करायला, की आम्ही विचार पण नव्हता केला असं काही होईल म्हणून. आणि आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा एक फोटो सेशन चालू होतं तेव्हा आम्ही लाईन बघितली. सगळे युरोपियन लोक आता आतमध्ये जाऊन माझा सिनेमा बघणार आहेत. आजची कपॅसिटी होती 790 आणि शो हाऊसफुल होता. आता आपला सिनेमा पब्लिक डोमेनमध्ये आला, ओपन टू क्रिटिसिझम. हे जे असतं की ही लोक आता बघणार आहे आणि ह्या सिनेमाचं एक तर कौतुक करतील किंवा याला क्रिटिसाइज करतील. ह्याच्यामुळे जो काय माझ्या पोटात गोळा आला होता. आमच्या एक आहेत मीनाक्षी शेड्डे म्हणून, त्या तिथे नेमकं त्याच वेळेस ती माझा इंटरव्ह्यू घ्यायला आली. तर मला काही आठवत नाही मी काय उत्तर दिली, कारण मला सुचतच नव्हतं काही. पण जेव्हा आतमध्ये गेलो, शो सुरू झाला आणि शो सुरू झाल्या पहिल्या मिनिटालाच पहिला जोक आहे सिनेमात, तो व्यवस्थित लँड झाला. तिथे सगळी लोक हसली आणि तिथे मग मला रिलॅक्स वाटलं. आणि मग काय, मग अख्खा सिनेमा संपेपर्यंत
आपल्या सिनेमामध्ये असलेले प्रत्येक विनोद, प्रत्येक कल्चरल आस्पेक्ट, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लँड झाल्या, सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स झाला आणि सिनेमा संपल्यानंतर अख्खा एंड स्क्रोल संपेपर्यंत जवळजवळ 5 मिनिटं लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग याचा परिणाम असा झाला की पुढचं वर्ड ऑफ माउथमुळे पुढचे 3 शोज जे होते ते पण हाऊसफुल झाले. वा. एक शो तर असा 10 वाजता ओपन झालं तिकीट आणि 10 वाजून 5 मिनिटांनी हाऊसफुल झालं. सो इतकं चांगला रिस्पॉन्स आम्हाला त्या लोकांकडनं मिळाला. क्या बात आहे. असा रिस्पॉन्स जेव्हा तिकडे मिळतो तेव्हा तोही महाराष्ट्रात नाही तर सातासमुद्रा पलीकडे, सो आत्मविश्वास नक्कीच वाढतो. मला हे विचारायचं की या सिनेमाशी खूप मोठी नावं म्हणजे जे बॉलिवूडमधली प्रस्थापित नावं आहेत अशी नावं खूप जोडली गेलेत. आनंदेल राय असेल, भूषण कुमार असेल, किती फरक पडतो अशी नावं जर आपल्या मागे असतील? काही खरंच फरक पडतो का? आता कसं आहे, हा पेचाट टाकणारा प्रश्न आहे. एका अर्थाने अर्थातच पडतो, कारण एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था तुमचा चित्रपट करायला उत्सुक आहेत आणि आता प्रदर्शित करायला उत्सुक आहेत, तेव्हा अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि दुसरीकडे मराठी चित्रपट असल्यामुळे आपण मराठी संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा मराठी संस्कृती किंवा मराठी प्रेक्षक हा मोठ्या नावांना कधीच भुलत नाही हेही दिसतं. चित्रपट कसा आहे किंवा नाटक कसं आहे, बरोबर बरोबर. त्याचा जो काही तोंडी प्रसार आणि प्रचार सुरू होतो प्रेक्षकांकडून, त्याच्यावरच चित्रपट चालतो. आणि हे केवळ मराठीलाच नाही, हे प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक कलाकृतीला लागू आहे. पण तरी देखील हा चित्रपट येत आहे, प्रदर्शित होत आहे, हे जनमानसावर ठसवण्यासाठी जे काही करावं लागतं त्याच्यासाठी या मोठ्या लोकांचा आशीर्वाद किंवा पाठिंबा हा नेहमीच उपयोगी ठरतो. मगाशी आपण लव्ह स्टोरी पलीकडे अनेक गोष्टींबद्दल हा सिनेमा बोलतो, हे आपण ह्याबद्दल पण बोललो होतो. मला ॲक्च्युली ट्रेलरचं शेवटचं जे वाक्य आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे की जात की धर्म. म्हणजे मला हे त्यावेळेस इतकं निरागस होतं सगळं, जात की धर्म हे सांगायचं आहे की आता हे सगळं तिथंवर पोहोचलं आहे, त्या शाळांपर्यंत पण हे सगळं पोहोचलं आहे, हे सांगायचं आहे. काय नेमकं म्हणणं काय होतं? आता काय ते मी आत्ता इथे असं स्पष्ट करू शकत नाही, कारण चित्रपटातला एक भाग फुटेल. अच्छा, ओके. हां, तर त्याच्यावरून जी पुढे गंमत होते तर ती तुम्हाला प्रत्यक्ष तिकडे जाऊन चित्रपट पाहतानाच अनुभवावी अशी आहे. आणि मी म्हटलं तसं की ही प्रेमकथा किंवा मग त्याच्या आसपास जे काही चालू आहे, मग त्याच्या मनात जी काही खळबळ होते आहे आशिषच्या, आणि वेगवेगळ्या वयोगटांमध्ये, लहान असताना त्या गोष्टी कळल्या नाहीत, मग थोडंसं मोठं असताना काही वेगळ्या गोष्टी कळल्या, अजून मोठं झाल्यानंतर अजून काही डोक्यात विजा चमकल्या, हे जे काही झालेलं आहे त्याच्यावरून त्याची ही प्रेमकथा कम ग्रोईंग अप स्टोरी जी आहे ती एका पातळीला राष्ट्रीय पातळीला तुम्हाला घेऊन जाते. म्हणजे काय, आणि मग ती फक्त तिथे राष्ट्रीय पातळीवर राहत नाही, ती आंतरराष्ट्रीय पातळीला तिची दखल घेतली जाते. आणि मग ती तिथेही राहत नाही, ती जाते पुढे आंतर आकाशगंगीय पातळीला. म्हणजे काय ते हे तुम्हाला आत्मपॅम्पलेट पाहिल्यानंतरच कळेल, आणि म्हणून मी काही फार बोलू शकत नाही आता. अच्छा, वाळवीच्या वेळेस अनुभव होता या गोष्टींचा? फोडायचं नाही काही. नाही, पण तुलनेत खूप बोललाय आज खरं तर. पण खूप छान वाटतंय खरं तर ह्या ट्रेलर आणि या सगळ्या गोष्टी पाहून. एक छान सिनेमा आहेत आणि परेशनी आत्तापर्यंत जे सिनेमा दिलेत तर अपेक्षा खूप आहे तुमच्या दोघांकडून नक्कीच. सो आता सिनेमा रिलीज होतोय, सो फायनल अर्थात प्रेक्षकांसाठी काय सांगशील शेवटचं? मी असं सांगेन की हा सिनेमा बनवला त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या देशांमध्ये फिरला. म्हणजे पहिल्यांदा बर्लिनला गेला, मग चेक रिपब्लिक, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, पुढच्याच महिन्यात आता कॅनडामध्ये पण त्याचं सिलेक्शन झालं आहे. पण हा ज्या प्रेक्षकांसाठी बनवला होता ते म्हणजे आपले मराठी प्रेक्षक. त्यांना डोक्यात ठेवून हा सिनेमा बनवलेला होता. त्यांच्यासमोर आता 6 ऑक्टोबरला तो फायनली येतोय आणि त्यांनी प्लीज तो बघावा थिएटरमध्ये जाऊन, कारण त्यांना तो खूप आवडेल. तो त्यांचा स्वतःचा सिनेमा त्यांना वाटेल. क्या बात आहे, नक्कीच आवडेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोघांना, आणि तुम्ही आलात आणि वेळ दिला त्यासाठी थँक्यू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.